खरं आहे. अनेक आंदोलन त्यावेळेला झाले, आमचे अनेक शिवसैनिक मारले गेले, अनेक लुळे पांगळे झाले, नोकरी धंदा गेले. हे सगळं जे आहे ते सगळं करू शकतात. आणि मग हळूहळू हळूहळू आम्ही ह्या कार्यक्रमात घुसलो. नंतर OBCचा ज्यावेळेला मंडल आयोग आला त्यावेळेला VP सिंग साहेबांनी तो मंडल आयोग सहज मिळाला नाही. 60 वर्षाची अनेकांची ती लढाई होती. अनेक त्याच्यावर आयोग झाले, ते आयोग लाथाडले गेले. हा मंडल आयोगसुद्धा 10 वर्ष बासनामध्ये गुंडाळून ठेवला होता. VP सिंग साहेबांनी काही का होईना तो ॲक्सेप्ट केला. आणि त्यावेळेला मी ठरवलं की आता जर गोरगरिबांना, भटक्या आहेत, विमुक्त आहेत, बाकीचे लहान लहान समाज, सोनार, कुंभार, लोहार, वंजारी, धनगर, माळी अनेक आहेत. 374 जाती आता आहेत. त्याच्यात मुसलमानातल्या पण त्याच जाती आहेत. त्या सगळ्यांसाठी जे आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून मग मी जे आहे जरा बाळासाहेबांबरोबर माझं मतभेद झालं, हे खरं आहे. पण पवारसाहेब आल्याबरोबर आणि मग जालन्याला जी जाहीर सभा आमची झाली, समता परिषदेची मी स्थापना केली. याच्यासाठी सगळे लोक आले माझ्याबरोबर. आणि तिथे 1 लाख लोक जमले उन्हामध्ये, कडक उन्हात. आणि सांगितलं की याची अंमलबजावणी तुम्ही करा. मी मंत्री होतो, पवारसाहेब मुख्यमंत्री होते. तसा मी रेव्हेन्यू मिनिस्टर सुधाकर नाईक यांच्याबरोबर 91मध्ये झालो रेव्हेन्यू मिनिस्टर, महसूल मंत्री. आणि पवारसाहेब आले 93मध्ये, तेव्हा त्यांच्याबरोबर सुद्धा मग हाऊसिंग मंत्री वगैरे वगैरे, हाऊसिंग मिनिस्टर. आणि पवारसाहेब, आणि त्या मिटिंगला विलासराव देशमुख, सीताराम केसरी सगळे मंत्री होते. आणि आम्ही मागणी केली आम्हाला मंडल आयोगाची अंमलबजावणी करा. त्यांनी ती केली. ती शिक्षणात दिला आरक्षण, नोकरीत दिलं, आणि राजकारणातसुद्धा त्यांनी ते आरक्षण दिलं. आणि त्यांनी ते सांगितलं मी 1 महिन्यात देईन. त्यांनी 1 महिन्यात दिलं. पुढे मग जे आहे पुण्यामधला जो आहे फुलांचा वाडा, तिथं जे लोकार्पण करायचं होतं, राष्ट्रपती शंकर दयाळजी शर्मा आले. 5 लाख लोक त्या SP कॉलेजच्या मैदानामध्ये जमले होते आणि 5 लाख लोक बाहेर असतील. आणि आम्ही सगळ्यांनी एकच मागणी केली, महात्मा फुले ज्यांना गुरु मानले, त्यांना ज्यांनी गुरु मानलं, ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला का दिलं जात नाही ते द्या. हा एकच ठराव आम्ही मांडला त्यांच्याच. आणि पवारसाहेबांनी सांगितलं, पहिली मागणी केली 1 महिन्यात, आता दुसरी मागणीसुद्धा 1 महिन्यात. आणि 1 महिन्यामध्ये त्यांनी ती केली. माझं काय म्हणणं की याच्यामध्ये हे करत असताना अनेक वेळा राजकारणामध्ये पिछाडीलासुद्धा जावं लागतं. कधी आघाडीवर जातो, पिछाडीला. कारण आपण जे काही भूमिका घेतलेली आहे, सामाजिक भूमिका, ती सगळ्यांच्याच पचनी पडते असं काही नाही. ती काही लोकांना आवडते, काही लोकांना आवडत नाही. अर्थात मी काही कोणाच्या विरुद्ध नव्हतो, आजही नाही. आजही माझं म्हणणं असं आहे, दलित समाजाला त्यांचा न्याय मिळाला पाहिजे, आदिवासी समाजाला त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. भटक्या विमुक्तापासून जर OBC असतील त्यांनासुद्धा त्यांचा वाटा जो दिलेला आहे, पण तो कोणी दिला? तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी म्हटलेलं होतं, कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात. त्यावेळेला त्यांच्या भाषेत म्हणजे ही कामं वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो, एकच समाज दिसतो आहे, तर वेगवेगळ्या समाजालासुद्धा ही कामं मिळाली. मग त्याच्यासाठी शिक्षण वगैरे त्याने ते पाहिलं आपण. पण त्याचा मग उल्लेख जो आहे किंवा संविधान जे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये समावेश केला तो बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याच्यामध्ये आदिवासींना, आपल्या देशामध्ये 7,500 जाती आहेत. 7,500 लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवाद वाढवला नाही, त्यांनी तो कमी केला. याचं कारण असं आहे, 7,500 जातींना 4 वर्गामध्ये त्यांनी बसवलं. एक आदिवासी, एक वर्ग, दुसरा दलित वर्ग, तिसरा OBC आणि चौथा ओपन. या 4मध्ये सगळ्यांना बसवलं. आता हा सगळ्यात त्यातला मोठा वर्ग जो आहे हा OBC आहे. कारण असंख्य जाती ज्या आहेत ते याच्यामध्येच आहेत, भटक्या विमुक्तांपासून. आणि मग जे आहे त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं की बा यांचा तुम्ही याचा एक आयोग नेमा आणि यांनासुद्धा तुम्ही दलित आणि आदिवासींसारखा न्याय द्या. तो मिळायला आम्हाला 60 वर्ष पुढे ती गेली. तो मिळाला. त्याच्यानंतर आम्ही ते काम सुरू केलं. तर हे जे काम जे आहे
हे वेळोवेळी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडत गेल्या. शिवसेनेमध्ये असताना अनेक गोष्टी घडल्या. मग तिथून आता लोक म्हणतात आणि खूप पार्ट्या बदलल्या. अरे मी खूप पार्ट्या नाही बदलल्या. मी म्हणजे लोक खूप वर्षाला पार्टी बदलतात हो, त्यांना कोणी विचारत नाही. आणि मी फक्त शिवसेना 25 वर्ष राहिलो. नंतर ह्या मंडल आयोगासाठी काँग्रेसमध्ये आलो. काँग्रेसमध्ये मंत्री झालो, पण विरोधी पक्ष नेतासुद्धा झालो. काँग्रेस वर्किंग कमिटीचा मेंबरसुद्धा झालो. पण काँग्रेसमधून ज्यावेळेला पवारसाहेबांना दूर केलं त्यावेळेला मी पवारसाहेबांबरोबर राहिलो. आणि पवारसाहेबांबरोबर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यामध्ये पवारसाहेबांनंतर प्रमुख भूमिकेमध्ये छगन भुजबळ होता. मग ते नाव ठेवणं असेल, पक्षाचं नाव, तो झेंडा कुठला असला पाहिजे, ते निशाणी कुठली असली पाहिजे, घटना कसली असली पाहिजे, ते ॲफिडेव्हिट 1000 करायचे, ते शिवाजी पार्कची जंगी सभा असेल किंवा त्याच्या अगोदर झालेलं जे आहे कन्व्हेन्शनचे आपल्या शण्मुगानंद हॉलमध्ये, हे सगळं जे आहे आम्ही एक हाती सगळं पूर्ण केलं. तेव्हापासून जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर. आता मी ते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर पडले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच, म्हणजे की मी काँग्रेस पक्ष काही राष्ट्रवादी काँग्रेस बदलला नाही. बरोबर की नाही? म्हणजे मी शिवसेनेनंतर मी काँग्रेसमध्ये आलो, पण पवारसाहेबांमुळे जो आहे काँग्रेसच्या बाहेर, त्यांच्यामुळे मी त्यांच्याबरोबर राहिलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहिलो. ते आतापर्यंत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.